अरे कुस्तीला प्रारंभ. लाल लांगीमध्ये लढतायत ट्रिपल महाराष्ट्र केसरी वर्ल्ड पोलीस आणि फायर गेमचे सुवर्ण पदक विजेते पैलवान विजय चौधरी महाराष्ट्र पोलीसचं प्रतिनिधित्व करतायत. तर हरेंद्र पैलवान राजस्थानचं प्रतिनिधित्व करतायत. अतिशय तगडी लढत आखाडा 2 वरती सुरू झाली आहे. ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे. विष्णू राजस्थान ब्ल्यू. शबास पैलवान. महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये हरियाणा रेड आतापर्यंत सुधीर भाऊ 4च पैलवान असे ज्यांनी महाराष्ट्र केसरी नंतर हिंद केसरीची गदा खांद्यावरती घेतली. दीनानाथ अण्णा सिंह, चंबा मुतनाळ पैलवान, त्याच्यानंतर दादूमामा चौगुले आणि मागच्या वर्षीचा विजेता अभिजित कटके असे आतापर्यंतचे 4च पैलवान आहेत जे महाराष्ट्र केसरी नंतर पुढे जाऊन हिंद केसरी झाले. त्यांच्या पंक्तीमध्ये 5वा महाराष्ट्र केसरी नंतर हिंद केसरी होणार का याच्यासाठी 2 महाराष्ट्र केसरी, एक पृथ्वीराज मोहोळ आणि एक ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी या स्पर्धेच्या निमित्तानं आपला दमकस आजमावतायत. एक ऐतिहासिक स्पर्धा आणि एक ऐतिहासिक विजयाला गवसणी कोण घालणार याचा फैसला आज आणि उद्या लागणार आहे. वेळेन आणि नियमान बांधलेली कुस्ती. और जो बाहर के दर्शक है उनको ये बताना चाहूंगा, आज तक की महाराष्ट्र की कुश्ती इतिहास में 4 ही ऐसे पहलवान हैं जो महाराष्ट्र केसरी बनने के बाद हिंद केसरी बने. उनमें से डबल महाराष्ट्र केसरी चंबा मुतनाल जी है. उनके बाद महाराष्ट्र केसरी बनने के बाद जो हिंद केसरी बने दीनानाथ सिंह जी है. उनके बाद महाराष्ट्र केसरी बनने के बाद विनोद चौगुले जो महाराष्ट्र केसरी के बाद हिंद केसरी बने. और उनके बाद पिछले वर्ष में हैदराबाद में अभिजीत कटके जो महाराष्ट्र केसरी के बाद हिंद केसरी बने. उनके बाद 5वां कोई पहलवान जो है जो महाराष्ट्र केसरी के बाद हिंद केसरी बन सकता है क्या, उसके लिए महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ और महाराष्ट्र केसरी विजय चौधरी इस कंपटीशन में अपना तगड़ा आह्वान यहां पे खड़े हुए. क्या कोई नया महाराष्ट्र का हिंद केसरी बनेगा, इसकी उत्सुकता तमाम महाराष्ट्र के कुश्ती प्रेक्षक जनों में. अतिशय तगड़ी लढत चालू आहे आखाड्यावरती. तोच दरारा, तीच लढण्याची पद्धत. छडी टांग लावण्याचा प्रयत्न राजस्थानच्या पैलवानचा. तो हल्ला धुडकावलेला आहे. पॅसिव्हिटी डिक्लेअर केल्यानंतर 1 मिनिटाचा ऍक्टिव्हिटी पिरियड आहे. त्याच्यामध्ये जर प्रतिस्पर्धी गुण घेण्यामध्ये अयशस्वी ठरला तर विरोधकाला 1 गुण बहाल केला जातो. शाबास. आणि 1 गुणाची कमाई इकडं पैलवान विजय चौधरी यांच्या खात्यामध्ये. 1 अंक हासिल किया है पैलवान विजय चौधरी जी ने, जो कि बहुत ही अनुभव सिद्ध पहलवान रहे, जो अभी महाराष्ट्र पुलिस में एसीपी के तौर पर काम कर रहे मुंबई रीजन में, एडिशनल कमिश्नर ऑफ पुलिस मुंबई सिटी. और उनके साथ जो है हरेंद्र पहलवान जो राजस्थान से अपना प्रतिनिधित्व कर रहे हैं. शाबाश. सॅन्डियन यादव प्रसिद्ध युट्यूबर उपस्थित आहेत, आपलं स्वागत आहे. ज्ञानेश्वरजी आसवले सुप्रसिद्ध युट्यूबर आपणही उपस्थित आहेत.
कुस्ती आज सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करणारे सर्व समाज माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार बंधू हे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. क्रीडा महर्षी पैलवान साहेबरावजी पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेनं राजेश्वर प्रतिष्ठान सातारा आणि तालीम संघ सातारा यांच्या वतीनं आयोजित हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 सुंदर असं आयोजन आणि नियोजन दीपक दादा पवार, साहेबरावजी पवार, त्याचप्रमाणे सुधीरभाऊ पवार, संपूर्ण पवार परिवार, तालीम संघ सातारा आणि राजेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेलं आहे. परंपरेचं जतन संवर्धन करण्याचं काम या निमित्तानं या स्पर्धेच्या माध्यमातून राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ साताऱ्यानं केलेलं आहे. पैलवानांच्या हक्कासाठी नेहमीच झगडणारं पवार कुटुंब आणि विशेष करून साहेबराव पवार भाऊ ज्यांनी वयाची 100 पार केलेली आहे. जम्मू कश्मीर ब्लू पट्टी में आ जाइए. सावळेराम पायमोडे सर मॅट क्रमांक 1 पर या. अरे पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीला प्रारंभ झालेला इकडं 1 गुणांची बढत पैलवान विजय चौधरी यांच्या खात्यामध्ये आणि आक्रमक होत आहेत पैलवान विजय चौधरी. शबास शबास, काकेत हात घालून झोन आणि 1 गुणाची कमाई. शबास, पुन्हा एकदा आक्रमक होत आहेत लाल लांगेमध्ये लढणारे पैलवान विजय चौधरी. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील अखंड पैलवानांचे प्रेरणास्रोत 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर बरेच जण थांबले असते, हेलो पण पहलवान ध्यान दे, थांबतील मैच ते नाव पर विजय चौधरी नव्हे. एक कुश्ती के बाद 75 केजी भार वर्ग की कुश्तियां होंगी. सभी पहलवान तैयार हो जाएं. मैच पर शबाश 75 केजी भार वर्ग शाबाश। की कुश्तियां होंगी. एक कुश्ती के बाद सारे पहलवान तैयार होकर मैट के पास रहें. तीन 0 असा गुणफलक आहे. 3.5 मिनिटं अजून कुस्तीची बाकी आहे. 5-5 मिनिटाच्या 2 फेऱ्यांनी 1 मिनिटाची विश्रांती. रेग्युलर स्पर्धा आणि हिंद केसरी स्पर्धेमधला मूलभूत फरक आहे. दमाखासानं जो टिकून राहतो निकाल बहुधा त्याच्या बाजूने लागत असतात. शबास, कितना है लड़कियों का? तो वो वहां रखी. रुक जाओ बेटा, रुक जाओ. शबास, पुन्हा एकदा 2 गुणाची कमाई. जरा टाळ्या करा की प्रेक्षक मंडळी. तोच जज्बा, तीच लढण्याची ऐट आणि डब. कौन बोल रहा है? न थकता अनुज न हरियाणा थकता विन. कुस्ती करणं. सुशील यूपी रेड, नहीं नहीं अमन हरियाणा ब्लू. है हमारे पास, तो हम अपना कराएंगे. अगली कुस्ती टाइटल बाउट की आशीष लाल तेलंगाना रेड, 85 किलो शिवाय एम ब्लू में साहिल तैयार है. हरियाणा 75 किलो साहिल हरियाणा. आरिफ रेड वर्सेस मुलायम यादव ब्लू में पहलवान तैयार है. शबास. पहलवान आणि तैयार हैं. विजय चौधरी यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. 6 गुणांची भक्कम आघाडी या ठिकाणी मिळवलेली आहे. 2 मिनिटांनी 20 सेकंद अजून कुस्तीचा वेळ बाकी आहे. और फिर से 1 अंक बटोरा है. 7 अंकों की एक बढ़िया बढ़त बनाते हुए आगे बढ़ रहे हैं
विजय चौधरी पहलवान। 70 किलो इस कुश्ती के बाद अविराज महाराष्ट्र फिर रेड, से 2 अंकों की बढ़त रोहन एनसीआर ब्लू। और 9 अंकों की बहुत ही बढ़िया बढ़त बना रखी आहे आणि हाताची नोंदर करताय तिकडं शबास। अजून 1 मिनिट आणि 35 सेकंदाच्या आसपास वेळ बाकी आहे। पुन्हा एकदा एका गुणाची कमाई। और